संदीपजी सावजी सर, त्याचप्रमाणे गुरुदास गोविंद सर, कीर्तनजी सावजी सर, सर्वांना विनंती करतो प्रमुख पाहुणे आपण गोविंद संदीपजी सावजी सर, त्याचप्रमाणे गुरुदास गोविंद सर, कीर्तनजी सावजी सर, सर्वांना विनंती करतो प्रमुख पाहुणे आपण लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं. त्याचप्रमाणे राजेश कांबळे यांना देखील विनंती करतो की आपण देखील मैदानामध्ये यायचं. नाणेफेकीसाठी राजेश कांबळे तुम्हाला देखील विनंती करतो लवकरात लवकर आपण सामना बघणार आहोत. त्यासाठी आपण लवकरात लवकर नाणेफेक करून घ्यायचं. त्यासाठी सर्व प्रमुख पाहुणे मंडळी व त्याचप्रमाणे कमिटीमधील काही ग्रामस्थ यायचं आणि नाणेफेक करून घ्यायचे. चला प्रमुख पाहुणे संदीप सावजी सर, भिकाजी शिंगारे यांचे सरपंच यांचे देखील आगमन झाले. त्यांनी देखील विनंती करतो की आपण देखील मैदानामध्ये जायचे नाणेफेकीसाठी लवकरात लवकर. आणि आपण इथे थोड्याच वेळामध्ये सामन्याला सुरुवात करणार आहोत. या एससीपीएलचा पवित्र कोणता संघ मानकरी ठरतो. या मागच्या पर्वामध्ये आपण बघितलं असेल तर पहिल्या पर्वामधला बाबरशेख हाफिज हा संघ या चषकाचा मानकरी ठरला होता आणि तोच संघ आता आपल्याला फायनल्स म्हणून पाहायला मिळतोय. विकेचं पहिलं गेलं तर कीर्तनजी सावजी सर, संदीपजी सावजी सर, त्याचप्रमाणे राजेशजी कांबळे, संदीप पवार, गुरुदास गोविलकर या सर्वांना मी विनंती करतो की मैदानावरती जाऊन आपण नाणेफेकीचा कल तुमच्या हस्ते उडवायचा आहे आणि या क्षेत्रात वाढवायचे. नक्कीच बाबरशेख हाफिज वर्सेस आपण बघणार आहोत. जय गणेश खंडकरकोण या संघादरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना. नक्कीच आपण ही स्पर्धा मित्रांनो घरवरच्या लाईव्ह बघतोय ते देखील मित्रांनो रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह या क्रिकेट चॅनलवरती आपण ही स्पर्धा हा सामना मित्रांनो चॅनलवरती देखील बघू शकता. घरबसल्या आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहे आणि त्या सर्व जे आमचे ऑनलाईन प्रेक्षक आहेत, जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी देखील त्यांचं देखील मी यात स्वागत करतो. सर्व ग्रामस्थ जमा झालेत. त्याचप्रमाणे विनंती करून अंकुश टोसकर आपण देखील जायचंय, प्रकाश देसाई आपण देखील जायचंय, मिथुराम आलिम. आता लगेचच आता आपण नाणेफेकीचा कौल इथे मात्र घेणार आहोत. दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल होईल आणि आपण लगेचच थेट बोलणार आहोत या स्पर्धेतील अंतिम सामनेकडे, जिथे मात्र बाबरशेख हाफिज वर्सेस जय गणेश खंडकरकोण या दोन संघांमध्ये एक मोठी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. तर या सर्व पाहुण्यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल होतो. विलास टोसकर, संतोष आलिम यांनी देखील इथे यायचं नाणेफेकीसाठी. या अंतिम सामन्याचा इथे नाणेफेकी होतोय. त्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व मान्यवरांचं, आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं, आलेल्या सर्व संघांचं इथे हार्दिक स्वागत करतो. नक्कीच आम्हाला सर्वांनी इथे मात्र खूप मोलाचं सहकार्य केलं. कृष्णाजी आलिम यांनी देखील विनंती करतो की गृहमंत्रीचे अनंत आलिम यांनी देखील विनंती करतो. राजेंद्र टोसकर यांनी देखील विनंती करतो की जायचं मैदान होतो. नाणेफेकीचा कौल इथे मात्र उडवला गेलाय आणि तो मात्र लागलाय. त्याच बसचा मानकरी ठरला ते म्हणजे बाबरशेख हाफिज हा संघ नाणेफेकीचा मानकरी ठरतोय आणि त्याने आपला कॉल आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचा आहे. बाबरशेख हाफिज संघ आपल्याला प्रथम बॅटिंग स्वीकारलेत आणि ते आमंत्रण दिले गेले ते म्हणजेच जय गणेश खंडकरकोण संघाला फिल्डिंगसाठी. तरी त्या संघाने लवकरात लवकर आपली फिल्डिंग सगळं घ्यायचे आणि जेणेकरून आपण जोपर्यंत सगळं आपल्या डोक्यावरती आहे तोपर्यंत आपण हा सामना संपवूया आणि आपण थेट बघूयात
बक्षीस वितरणाकडे पण त्याबरोबर एक मोठी लढत आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. बाबर शेख हातीस वर्सेस जय गणेश कणकर कोण. नक्कीच पाहत कोणता संघ या स्पर्धेचा मानकरी ठरतो. जसे की पाहायला गेलं तर मित्रांनो या एफसीपीएलच्या सीझन पहिल्यामध्ये पहिल्यामध्ये जो मित्रांनो मानकरी ठरला होता या चषकाचा बाबर शेख हातीस या संघाने नक्कीच आपलं नाव कोरलं होतं या चषकावरती. आता पाहत या सीझन 2 तर दुसऱ्यामध्ये कोणता संघ होतो मात्र आपलं नाव करतो हे मात्र बघायला मिळत असेल. नक्कीच एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतो. त्या दरम्यान कम्प्युटर तुम्ही खूप आपण मला माहिती आहे तुम्हाला देखील खूप मजा येते सामना बघायला. आणखी सामना जरूर आहे. तुम्ही लाईनच्या मागे पाठीमागे बसून तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता कृपया करून. समालोचक प्रतीक कांबळे यांच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह सामना पाहायला मिळणार आहे. प्रतीक कांबळे समालोचक. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मेगा फायनल सामना. मेगा फायनल इथे एसीपीएल अर्थात सिनियर क्रिकेट प्रेमीचा करार इथे पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये आणि दोन संघ मेगा फायनल मध्ये लढताना पाहायला मिळेल. जय गणेश कणकर कोण आणि बाबरशी काठीस पहिला चेंडू आणि त्याचा फायनलचा पहिला चेंडू अप्रतिम फटका म्हणजे एक धावाचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. बाबरशी काठीच्या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली गेली आणि आमंत्रित केलं गेलं प्रतिवार संघाला क्षेत्ररक्षणासाठी आणि आगे ऑन बॉलिंग पाहायला मिळेल. तर थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. आता मात्र डावखुरी आताचा फलंदाज स्ट्राईकनेला जिथं प्रणित नागवेकर असायचे तिथे आता मात्र ऋत्विज नागवेकर पाहायला मिळतात. प्रणित नागवेकर थोडीशी दुखापत असतावेळी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची जागा घेण्यासाठी ऋत्विज नागवेकरला टाकले गेले आहे. डावखुरी आताचा फलंदाज अनिकेत यावेळेस
अलकासरने कट केला, चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, एक धाव तिथे कंप्लीट केली आहे. स्वतः फॉलो मध्ये चेंडू मागे धावली अनिकेत आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल एसीपीएल अर्थात शिवनेरी क्रिकेट प्रीमियर लीगचा आतरा 2024 पर्वाचा मानकरी कोणता संघ होईल याची आतुरता या सर्व प्रेक्षकांना लागली आहे. तसेच लाईव्ह टेलिकास्ट रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा समालोचन कक्षातून कॉमेंटेटर कक्षातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. प्रतीक कांबळे पुन्हा एकदा तो मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र एक धाव तिथे कम्प्लीट केली जाईल. इथे एक धाव कम्प्लीट केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट केली जाईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जाईल आणि 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता 2 पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 4 या धावसंख्येवरती पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू आहे. नाणेफेकीचे कॉल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. पहिल्या पर्वाचा जर विचार केला तर बाबर शेखातीच्या संघाने नाव कोरलंय, परंतु आता दुसरा पर्व आहे. दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा मेगा फायनल मध्ये बाबर शेखातीचा संघ दाखल झालाय. इथून नाव कोरेल का याची आतुरता असलेल्या प्रेक्षकांना इथे मात्र तेजस ठाकरे ऑन फायर पाहायला मिळतं. इथे चेंडू अनंत कारपे चेंडू केला गेला होता. चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी ट्रॅव्हल होतोय. काय रे? हा बोल. अरे मी इकडे रे, मॅचच्या इकडे ठेव जरा कॉमेंट्री कर. नाही तो नाही गेला. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता 5 धावा पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडतंय? इथे मात्र निर्धाव चेंडू दबाव 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 आणि दबाव पाहायला मिळेल. जय गणेश कणकर या संघाकडून अनिकेतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. अनिकेतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनिकेतने बघाच्या मॅच मध्ये सकाळच्या सत्रापासून चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु इथे मेगा फायनल यावेळेस जेल काही क्षेत्र पकडला जाईल जेल आणि पहिला मात्र इथे जय स्टावरेच्या माध्यमातून अवश्य आहे. साहिल मांडवकर यांच्या माध्यमातून झेल पकडला गेला आणि संपवले. मात्र इथे तेजस ठाकरेला पहिल्यांदा पाहायला मिळतं. मैदानाच्या बाहेर आपण तेजस ठाकरे पाहायला मिळेल जाता वेळी. अरविंद मांडवकर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र पाहतोय आपण बाबर शेखातीचा संघ फलंदाजी करीत असताना नवीन गोलंदाज अरविंद मांडवकर अनबानी मार पाहायला मिळेल. तो स्ट्रायकिंग एंडला ऋतुराज नागवेकर डावखुऱ्याचा फलंदाज न स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश नागवेकर या पंचक्रोशीचा वाघ म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सिद्धेश नागवेकर पुन्हा एकदा अरविंद मांडवकर यावेळेस स्वतः पूल केला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? परंतु चेंडू पासून दूर राहिला आहे आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. तर मात्र सिद्धेश नागवेकरला स्ट्राईकला आणलं गेलं आहे. सिद्धेश नागवेकरने जर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर प्रथमेश भाटकर माणिक इलेव्हन संघाचे कर्णधार प्रथमेश भाटकर यांच्याकडून माणिक इलेव्हन संघाचे ओनर संघ मालक स्वतःहून असेल प्रथमेश भाटकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाले आपल्यासाठी. 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर सिद्धेश नागवेकर साठी. पुन्हा एकदा पहिला चेंडू मात्र इथे काय घडेल? जेलची सकटता आणि पकडला जाईल जेल आणि सिद्धेश नागवेकरचा होईल खेळ समाप्त. सिद्धेश नागवेकर सुद्धा पमिलेल मोठा धक्का बसला बाबर शेखातीच्या संघाला. बात म्हणून तर बोललं जातं की क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. इथे काही होऊ शकतं, कोणताही चेंडूवरती काही होऊ शकतं. अनिश्चितीचा खेळ म्हणून ओळखला जातो आणि हाच क्रिकेट गेम आपण इथे ग्रामीण भागामध्ये पाहिला जातो. आजचं टेनिस क्रिकेट खूप पुढे पोहोचलाय, परंतु आज हे गावचं क्रिकेट सातत्याने हेच क्रिकेट पुढे जाऊन पोहोचलाय.
संजय जपूर. वेद संजय भाटले यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आली आहे, तरी त्याचे आम्ही मंडळ आभारी आहोत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अभि आलाय. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली अभि आणि तोच अभि मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश नावाचा वादळ मैदानाच्या बाहेरमध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला, परंतु अरविंद मांडवकर टू अभि यावेळीच पहिला चेंडू अगदी गोलवर टप्प्याचा चेंडू आणि मात्र काही ते बॅटची कडा घेऊन गेलाय फलंदाज अभि बॅक टू द पवेलियन. इथे मात्र काय घडताय, काय बिघडताय मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळतात आहे बाबर शेखातीच्या संघाकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे की येत आहे मैदानाच्या आतमध्ये ते मात्र 3 गडी माघारी परतल्या. धावसंख्येचा जर विचार केला 6 या धावसंख्येवरती बाबर शेखातीचा संघ फलंदाजी करत असताना 6 धावसंख्येवरती 3 गडी माघारी परतले. आतापर्यंत तिसरे षटक मार्गस्थ अरविंद मांडवकर पाहायला मिळेल. अरविंद मांडवकर राईट मध्ये विकेट पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन जयसाठी हा चेंडू मात्र अतिरिक्त धावा. इथे मात्र चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 7 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अरविंद मांडवकर पुढे चेंडू घेऊन अजूनही 2 चेंडू शेष असलेली आपल्या षटकातील. जर मेगा फायनल मध्ये बाबर शेखातीचा संघ विजयी झाला तर संजय मयेकर आणि नाना मुरकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय बाबर शेखातीच्या संघाला. अरविंद मांडवकर यावेळी चाय पिरी थोडंसं हलक्यात आणि खुल्या चेंडू तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तटीय सर्कल मध्ये दाखल होता. त्यानं धावा कम्प्लीट होईल एका धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता आपण पाहते की प्रतिष्ठेची अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अनेक संघ इथे आले, अनेक संघ पराभूत झाले, परंतु त्यातील 2 संघ मैदानाच्या आतमध्ये फायनल मध्ये पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या विठांना सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास घडवा आणि हरला तरी इतिहासच घडला पाहिजे. आता आज इथे कोणता संघ इथून इतिहास घडेल याची आतुरता असेल या सर्व प्रेक्षकांना. यावेळेस थोडंसं आनंद कार्पेट चेंडू खेळला गेला होता. एक धाव कम्प्लीट होईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या आता 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर बाबर शेखातीच्या संघाची धावसंख्या 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर. त्या 300 रुपयाला 3 विकेट घेतली. जर 3 चेंडूवरती 3 विकेट घेतली तर कौशिक आलिम यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक आला आमच्यापर्यंत. पुणे एकदा या मैदानाच्या आतमध्ये यश आले गोलंदाजी टाकून. यावेळीचा पटका फसला इथे चेंडू मात्र निर्धाव चेंडूशी तरी सांगतो गेले. चांगली यशांची भूमिका पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार लगावले. नाना मुरकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस हो केलाय, चेंडूला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे मात्र तिथे
चांगले क्षेत्ररक्षण 2 धावा तिथून कंप्लीट केल्या जाईल ऋत्विक नागवेकरच्या माध्यमातून आणि 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण बाबर शिकातीचा संघ फलंदाजी करीत असताना गेल्या पर्वाबतचा जर विचार केला बाबर शिका साथीच्या संघाने चांगली गोलंदाजी केली होती. चिन्मय नागवेकरची गोलंदाजी अफलातून होती, परंतु आता फलंदाजी आहे. फलंदाजी जास्तीत जास्त धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि नक्कीच प्रयत्न केला जाईल, कारण आपण फलंदाजी स्वीकारली गेली आहे. नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली गेली आहे. फलंदाजी करत असताना 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 13 धावसंख्या जाऊन पोहोचली. आता 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बाबर शिकातीसह चांगले मोठमोठे फलंदाज अजूनही करण नागवेकर याने बाकी असतील मैदानाच्या आतमध्ये. अभि बाद झाली, त्यानंतर सिद्धेश बाद झाले, परत जयेश ठावरे तेजस ठावरे बाद झाले. असे अनेक खेळाडू 3 खेळाडू बाद झाले मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये पाहायला मिळतात परत. परंतु अजून करण नागवेकरला येणं बाकी असेल. करण नागवेकर मला वाटतं शेवटच्या षटकापर्यंत येणं असेल बाकी. जर कोणी प्रत्येक षटकारला सर्व खेळाडूंना दोन्ही टीम मधील प्रत्येक षटकारासाठी प्रथमेश भाटकर आणि रुपेश लवर यांच्याकडे 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्लस जय गणेश कणकर कोण हा संघ जर विजय झाला तर प्रथमेश भाटकर आणि रुपेश लवर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. यावेळेस काय करताय, इथे मात्र जेलची शक्यता असेल, बॉलर पोहोचला नाही तिथपर्यंत आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बाबर शिकातीचा संघ ही लढत पाहायला मिळते. जय बाबर शिकातीचा आणि समोर असेल जय गणेश कणकर कोणा संघ पाहतोय आपण. नाणेफेक जिंकली, प्रथमतः फलंदाजी स्वीकारली गेली आहे. यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपये. नाना मोरकर यांच्याकडून कोणत्याही खेळाडूला प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आला. 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळी शक्यता परंतु इथे मात्र जयने थोडीशी मला वाटतं गलती केली आणि इथे मात्र 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि फलंदाज मला वाटतं ऋत्विक नागवेकर पाहायला मिळाला मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ज्याचं येणं बाकी होतं मैदानाच्या आतमध्ये या पंचक्रोशीचा बाहुबली करण नागवेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जर हकीक संघाने 50 धावा केल्या तर नाना मोरकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विशाल आगरे यांच्याकडून अक्षय मांडवकर अरविंद मांडवकर यांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. अभि नागवेकर यांच्या विकेटसाठी. तर आपण एक जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नागवेकर ऑस्ट्रेलियाला पाहायला मिळतो. आपल्या स्ट्रायकिंगला यावेळी जय केला, थोडासा खुल्या टप्प्याचा चेंडू टाकला होता. अगदी चेंडूला उली भेटली आणि तिथून निर्धाव चेंडूची संख्या झाली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 17. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय बाबर शिकातीचा संघ फलंदाजी करीत असताना 17 धावा पाहायला मिळतात आहे. विचार केला तर बाबर शिकातीच्या संघाकडे सुद्धा गोलंदाजी आहे, फलंदाजी आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. जर विचार केला तर बाबर धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतो आपण. आगरेवाडीतल्याला की पूर्ण टूरला मिळाला. जर जय गणेश कणकर कोणा संघामधील कोणत्याही गोलंदाजीने 3 विकेट घेतल्या तर आप्पा आंग्रे संघाचे ओनर आप्पा आंग्रे यांच्याकडून 555 रुपयांचा पारितोषिक आलाय. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जर करण नागवेकरने जर षटकार ठोकला तर संजय नागवेकरांनी इथे काय होत आहे, दांडी गुल होते इथे मात्र करण नागवेकरची पाहायला मिळतं. आपल्याला पारितोषिक लागत होतं करण नागवेकरला, परंतु इथे मात्र दांडी गुल होता पाहायला मिळतं.
अभिया बोलतो ऑनलाईन परत एकदा पुणे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि जर विचार केला तर अद्वितीय 24 संघाने भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये. 24 मधील आज 22 संघ पराभूत झाले आणि त्या 24 संघांमधून 2 संघ मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतात. ते म्हणजे बाबरशी खटीक संघ आणि जय गणेश खणकर कोणा संघ. नवीन गोलंदाज विशाल कालकर पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवर राईट मध्ये विकेट पण तिथे डाव्या बाजूने मारा साईड पहिला चेंडू अभिसाठी यावेळी चुक्कन दिवाळी क्षेत्रक्षक पोहोचला तिथे झेल निसटला गेला आहे. ते मात्र रनआउटचा चान्स असेल. जयकीर मात्र माघारी परतावा लागेल. रनआउट होता जयकीर आणि तीन धावसंख्येचा चूक कोणती करणार नाही. इथे रनआउट केलं गेलं आणि गोलंदाज जयकीर बाकी पहिले. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिन्मय नागवेकर येतात. आणि जर विचार केला तर गेल्या पर्वाचा चिन्मय नागवेकरने एक चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता असल्या वेळी चिन्मय नागवेकरने गेल्या पर्वामध्ये एक चेंडू 6 धावा षटकार ठोकला होता आणि आपल्या संघाचं नाव करत होतं पहिल्या पर्वामध्ये. यावेळेस झेलची शक्यता अरविंद मांडवकर. झेल निसटला गेलाय. रनआउटचा चान्स आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. चिन्मय नागवेकर बॅक टू द पवेलियन. आपल्यातून प्रेक्षकांची आतुरता इथे पाहायला मिळते. प्रेक्षक इथे आवर्जून आज संडे पाहतो आपण आणि संडे निमित्त सर्व प्रेक्षक वर्ग जिथे नजर जाईल तिथे आणि प्रेक्षक वर्ग सर्व प्रेक्षकांनी हात वरती करायचे आहे. प्रेक्षकांना विनंती असेल की आपल्यावरती कॅमेरा फिरवला जातोय. हात वरती करा. नक्कीच रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या घरोघरी पोहोचवली जाते. सर्व प्रेक्षक वर्ग ही स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आपण पाहतोय पूर्ण मैदान चाकच असं भरलेलं हे मैदान. शिवनेरी क्रिकेट प्रेमी लीगचा थरार आपण पाहतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन कप्तान सतवून आले. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता विशाल कालकर पुन्हा एकदा पुढे चेंडू फुलटा चेंडू यावेळी संख्या त्याने बॅटची कडे घेऊन गेली. चेंडू पॉईंट डिव्हिजन चेंडू ट्रॅव्हल झाला. एक तिथे कंप्लीट करा. तिसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धावा कंप्लीट झाली आहे तिथून. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावेच्या मदतीने आता धाव संख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 21 या धावसंख्येवरती 7 गणांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. अंतिम षटक मार्गस्थ विशाल कालकरच्या माध्यमातून शेवटचं षटक पाहायला मिळतात आहे. अजूनही 2 चेंडू शेष असतील. विशाल कालकर ऑन बॉलिंग पाहायला मिळतात आहे. पुन्हा एकदा यावेळेस अगदी सिलेक्ट चेंडू टाकला होता. फलंदाजाला समजलं नाही सुद्धा चेंडू आणि धावसंख्या तिथेच थांबली. तर मित्रांनो आयुष्यात कधी स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या विठ्ठलांना सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहासच घडला पाहिजे. आज तिथे कोणता संघ इथून इतिहास घडवून जातोय, कोणता संघ आज दुसऱ्या पर्वाचा मानकरी ठरेल, इथून आपल्याला पाहायचं आहे. सर्व प्रेक्षक वर्ग कोणता संघ इतिहास घडवेल याची आतुरता पाहतात आहे आणि तेच आपल्याला क्षण थोड्याच काही मिनिटांमध्ये पाहायला मिळेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. जय गणेश खणकर कोण या संघाकडून अंतिम चेंडू घेऊन विशाल काळकर पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. सायकलिंगला फलंदाज आपण पाहतोय अभिला राईट मध्ये विकेट. अंतिम चेंडू घेऊन आणि थोडीशी दिशा भरकडली गेली. वाईट चेंडू पंचांचा निर्णय निश्चितच आमच्यापर्यंत पोहोचेल. अनेक कांबळे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. वाईट चेंडू एक अतिरिक्त धावा आणि एकूण एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 22 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बाबर शेखातीचा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. 22 धावा. अंतिम चेंडू घेऊन विशाल काळकर राईट मध्ये विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. अभिसाठी हा चेंडू अगदी खुलव्या टप्प्याचा चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न होता. तिथून इथे मात्र रनआउट होतात आणि फलंदाज अभिला मागे परतावं लागेल आणि इथे धावा झाल्या आहेत. 22 धावा.
आणि 23 धावांचं टार्गेट लक्ष ठेवलं गेलं ते म्हणजेच जय गणेश खणकर कोण या संघासमोर. खूप सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. तर सर्व लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमाने ही स्पर्धा पाहतात. त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि तसेच टेंबे गावचे सरपंच अशोकजी आदरणीय आमचे अशोकजी नागवेकर यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती स्थानांत व्हायचं इथे. चांगली फलंदाजी पाहायला मिळेल बाबर शिकारी संघाकडून. तशीच गोलंदाजी पाहायला मिळेल का? जर जय गणेश खणकर कोणा संघाने पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा मेगा फायनल मध्ये आपल्याला घेऊन जातो मी. सामने येऊन तुमची समीकरण मैदानाच्या आतमध्ये एक पाहायला मिळेल. 23 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय बाबर शिकातीच्या संघाने. एक मोठं लक्ष ठेवलं गेलंय ते म्हणजे जय गणेश खणकर कोण या संघासमोर. तर विचार केला तर इथे धावा चिन्मयने जर पहिली विकेट काढला पहिल्या बॉल मध्ये तर नाना जर जय गणेश खणकर कोण या संघाने पहिल्या षटकावरती असं 23 धावा जर कंप्लीट केल्या तर टिकेगावचे सरपंच उपसरपंच यांचे भाऊ जॉनी भातले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालाय. तसेच नाना मुरकर जर पहिल्या बॉल मध्ये पहिली जर विकेट घेतली गेली चिन्मय नागवेकरच्या माध्यमातून तर 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय नाना मुरकर यांच्याकडून. आणि जर पहिल्या चेंडूवरती 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर ऋषी भातले यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला अनिकेतसाठी. जर चिन्मय नागवेकर ने प्रत्येक विकेट साठी प्रथमेश भाटकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झाले. आणि जय गणेश खणकर कोण संघ जर जिंकला तर प्रथमेश भाटकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. तर पुन्हा कसं या मैदानाच्या आतमध्ये 23 धावांचं टार्गेट चिन्मय नागवेकर अंधालमार पाहायला मिळेल. आणि पहिला चेंडू घेऊन अप्रतिम फटका पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरही केली जाईल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावांचा श्री गणेश या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. श्री गणेश खणकर कोण संघ पाहते आपण मेगा फायनल मध्ये
तर समोर प्रतिभाग संघ पाहतोय गेल्या पर्वाचा विजेता संघ बाबर शेखातीचा संघ पाहतोय चिन्मय नागवेकर. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल षटकार ठोकला होता. तोच गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो, परंतु यावेळेस गोलंदाजी करणं गरजेचं आहे चिन्मय नागवेकरला. यावेळी आनंद कार्पेट चेंडू केला आहे, रनरचा चान्स आहे इथे मात्र काय घडील आणि पाहायला मिळतं चेंडू आपला तरी फटका. इथे मात्र आनंद कार्पेट चेंडू केला गेला. ऋत्विज नागवेकर होते क्षेत्ररक्षण तिथे एक धाव तिथून कंप्लीट होईल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावर धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. एक गड्याच्या मुद्रामध्ये दुसऱ्या षटकाचा गेल प्रगती पथावर चालेल. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले ते म्हणजे सिद्धेश आणि एक विकेट हासिल केला. विशाल कालकर पाहिले गेले तर एक धावसंख्येवरती केलं. यावेळेस एक धाव मिळते. कट नाही ना लागले आता त्यांचं एकच धाव ना आताची एक धाव निश्चितच एका धावेसाठी चेंडू टाकून झाला. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. मैदानाच्या आधार पाहायला मिळतात धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्या होती. यावेळेस आऊट केला चेंडूला पटवलंय क्षेत्ररक्षण तिथे करून कंप्लीट केला जाईल झेल आणि संपला मात्र यशाचा खेळ. आपला हातून गोलंदाजी आपला हातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शेखाती संघ मैदानावरती पाहायला मिळते आणि तेच इथे प्रतिउत्तर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जण पोहोचले 7 आणि विकेट गेले आहेत मात्र 2 विकेट गमावले गेले आतापर्यंत. जे गणेश शंकर कोणा संघ पाहतोय आपण अनेक स्पर्धक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तसेच अनेक प्रेक्षक या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धा पाहत आहेत. त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या 7 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण पुन्हा सिद्धेश नागवेकर नवीन फलंदाज अरविंद मांडवकर शाखीने येईल. पहिला चेंडू वेगवान चेंडू टाकला होता. इथे मात्र पंचांचा निशाण येतो वाईट प्लस 1 धावा. चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल झाला. एकूण 3 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल 9 या धावसंख्येवरती. दत्त भातलेवाडी यांच्याकडून सलग 2 षटकाराला 300 रुपयाचा कॅशबॅक झालाय. अजून एक चेंडू शेष असेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. त्यानंतर विकेट, त्यानंतर 1 रन, परत 1 धाव, परत विकेट आणि आताचा चेंडू वाईट. म्हणजे एकूण आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले आहेत. 1 चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवरती. 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. गणेश केरकर कोणा संघ ऋषी होय थांब जरा धीर घे. रत्नचंद्र बातलेवाडी यांच्या संघाकडून 400 रुपये कॅश प्राइज झालाय. यावेळेस काय इथे काय करताय जोरदार अपील केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये पंचांनी दंडित केलं होतं परंतु नॉटआउटचा इशारा येत आहे आणि ओव्हर समाप्त होते आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय गणेश कणकर कोणा संघ फलंदाजी करत असताना पाहतोय. 9 गेले ना 14 आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 14 धावांचं समीकरण. मेगा फायनलचा सामना बाबर शेखाती आणि प्रतिभान संघ जय गणेश कणकर संघाच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. 12 चेंडू 14 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये करण नागवेकर ऑन बॉलिंग मार पाहायला मिळेल. राईट मोठा विकेटचा मारा करेल. सायकल विशाल काळकर असतील
मगाच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जोरदार फलंदाजी केली होती. पहिले विकेट गेल्यानंतर विशाल काळकरच्या माध्यमातून आपल्यातून फलंदाजी पाहिली होती. परंतु आता विशाल काळकरची खरी गरज आहे आपल्या संघासाठी, कारण संघ आपल्या अडचणीत सापडला. 12 चेंडू मध्ये 14 धावांचं समीकरण, समोर एक वेगवान गोलंदाज, एक मोठा रत्न, पंचकृषीचा बाहुबली म्हणून त्याला ओळखलं जातं असा करण नागवेकर ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अशोक नागवेकर यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झाला. करण नागवेकर पहिला चेंडू घेऊन हुकीला चेंडू ट्रॅव्हल होतो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. आपल्या हातून गोलंदाजी पाहायला मिळालेलं, सूर्य गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅटची कडा घेऊन गेल्या चेंडू एका धावेसाठी, एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या इकडे पुढे सरसावी लागतात. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. इथे मात्र चेंडू बाकी असतील 11. जिंकण्यासाठी धावा काढायच्या 13 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्या भेटीला आल्या मित्रांनो, आणि ती प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये हे दोन संघांच्या दरम्यान लढत. इथे काय करताय, निर्धाव चेंडूची दबाव विशाल काळकरला मात्र रोखून ठेवला गेलाय. करण नागवेकर आपल्यातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे, मी मगाशीच बोललाय की पहिल्या षटकापासून सांगितलं गेलंय की बाबर शेख काठीचा संघाचा जर विचार केला तर हार मानणारा संघ नाही आहे, भेटणारा संघ, लढत करणारा संघ आहे, तो आपण पाहतोय. यावेळेस बॅटची कडा घेऊन गेल्या चेंडू एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, दुसरी धावाचा प्रयत्न जरी केलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जाईल. 2 धावा, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्या 2 पुढे सरसावेल. 12 या धावसंख्येवरती धावून पोहोचले. इथून मात्र 11 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 9 चेंडू 11 धावांची गरज असेल. इथून प्रत्येक षटकांसाठी ऋषी भातले यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि अनु भातले यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये समीकरण काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये, ही आपल्याला थरार आपण अनुभवता येतो. म्हणजे HCPL अर्थात सिनियर क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार. यावेळी करण नागवेकर आपल्यातून गोलंदाजी झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. खराब क्षेत्ररक्षण बाबर शेख या संघाकडून. निश्चितच करण नागवेकर थोडेसे नाराज असेल, ओव्हर झाला, तिथे रनआउटचा चान्स होता आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहे. 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडू शेष असतील, 2 चेंडू शेष असतील. धावसंख्या झाली 14 धावा. 9 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. विशाल काळकर स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. कारण नागवेकरने जर 2 चेंडू जर निर्धाव टाकले ना तर ब्रह्मास्त्र हातीच या संघाचं येईल. म्हणजे ऋत्विक नागवेकर शेवटचं षटक घेऊन यावेळेस अशा पद्धतीची होता. बिलकाऊन गोली दिला क्षेत्ररक्षण पोचल्या. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. रनआउटचा चान्स. इथे मात्र काय झाले, बाहेर एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता, तिच्यासारखी धाव जरूर घेतली होती, परंतु काय गोळी सारखा थ्रो पाहायला मिळाला आपल्याला, फेकी पाहायला मिळाली जयकीरच्या माध्यमातून. असेल तर जोरदार टाळ्या होत्या. हा तरच शिवनेरी क्रिकेट प्रेमी नाव करेल. दुसऱ्या पर्वाचा मानकरी कोणता संघ ठरेल. करण नागवेकर 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता असलेली विशाल काळकर अशाकिनीला. जर हा डॉट चेंडू आला ना तर मित्रांनो खरोखरच सामन्यामध्ये मजा येईल. करण नागवेकर
शेवटचा चेंडू यावेळीच उकिला चेंडू मागे आणि चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी षटक समाप्त होत आहे. पंचांचा निर्णय येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच आता 16 या धावसंख्याची. इथून चेंडू बाकी असेल 6 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. सामना हा कंपल्सरी चेस असेल. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मी विनंती करतो की जरा सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा कॅमेरा जरा फिरवायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो सर्व प्रेक्षकांनी हात वरती करायचे आहे. प्रेक्षकांवरती कॅमेरामॅन आमचे धावडे सर तिथे जोडले जात आहेत. पाहते आपण सर्व प्रेक्षक वर्ग जिथे नजर पोहोचेल तिथे प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. जबरदस्त सामना मेगा फायनलचा हा थरार शिवनेरी क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. सर्व प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांना 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. समीकरण मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ विजय होईल इथून जय गणेश कणकर कोण की बाबर शेख हातीचा संघ. बाबर शेख हातीच्या संघाने पहिल्या पर्वामध्ये नाव कोरवलं आपलं, परंतु दुसऱ्या पर्वामध्ये कोणता संघ ठरेल या पर्वाचा मानकरी. गोलंदाज ऋतुराज नागवेकरला ब्रह्मास्त्र बाबर शेख हातीच्या संघाचं तेच गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. जर ऋतुराज नागवेकरने विकेट घेतला तर 200 रुपयाचे कॅश प्राइज झालंय ऋषी बात्रे यांच्याकडून. पुन्हा एकदा पहिला चेंडू अति टप्प्याचा चेंडू होता. थोडासा शतांपुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता आली अशी परंतु थोडी यशस्वी सुद्धा बीट झाली. तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल म्हणजे अजूनही सामना संपलेला आहे नाही मित्रांनो. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. ऋतुराज नागवेकर जर ऋतुराज नागवेकरने जर राजेश कांबळे यांच्याकडून आदरणीय राजेशजी कांबळे यांच्याकडून 500 रुपये प्राइज झाला. ऋतुराज नागवेकरने जर सामना जिंकवला बाबर शेख हातीच्या संघाला तर राजेश कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. यावेळीचा आनंद कार्पेट चेंडू जयची सेकंड मात्र बॅक टू द पवेलियन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आले आहे. ऋतुराज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडू टाकला गेलाय. जोरदार अपील केलं गेलाय. जोरदार अपील केलं गेलाय फलंदाजन. इथे काय घडतंय इथे मात्र पंचाने अपील भेटलं गेलाय आणि तो निर्धाव चेंडूची जरूर सांगतो तो 3 चेंडू 6 धावा. सामना अजून संपलेला नाही. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांची आतुरता पाहतोय आपण. ऋतुराज नागवेकर पुढचा चेंडू घेऊन यावेळेस आनंद चेंडू करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिथे कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. विचार केला तर योगेश याला सुद्धा कमी लेखू नका मित्रांनो. कुरतडे प्रीमियर लीग मध्ये 1 चेंडू 4 धावांची 6 धावांची आवश्यकता असताना याने षटकार लगावला होता. योगेश असे अनेक स्पर्धा याने असं काढल्या गेल्या एक अर्थी परतवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. तोच योगेश स्ट्रायकिंग असेल. तिथे 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऋतुराज नागवेकर ऑन बॉलिंग मार्क. तसाच बाबर शेख हातीचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला ओळखलं जातं ऋतुराज नागवेकरला ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळेल. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. यावेळी जर चेंडू क्षेत्ररक्षक करून नागवेकर पोहोचत एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. इथे काय करताय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. आता काय करताय 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. योगेश स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो गोलंदाज ऋतुराज नागवेकर आणि सामना हा कंपल्सरी चेस असेल मित्रांनो. चेंडू जातोय निर्धाव आणि दुसऱ्या पर्वाचा सुद्धा मानकरी ठरलाय. बाबर शेख हातीचा संघ
एक अतिशय संघ एक नामवंत संघ आहे आणि विजय ठरलाय दुसऱ्या पर्वाचा शिवनेरी क्रिकेट प्रीमियर लीगचा दुसऱ्या पर्वाचा मानकरी ठरलाय बाबर शेख अतिशय संघ. धन्यवाद. नक्कीच एक मित्रदीपक असा आपल्याला सामना पाहायला मिळाला. बाबर शेख हातीस वर्सेस जय गणेश कंकरकर आणि अंतिम या चषकाचा जो आपला मानकरी मिळाला तो म्हणजे बाबर शेख हातीस हा संघ. खरोखरच एक उत्तम अशी पारी आपल्याला पाहायला मिळाली या दोन्ही संघांची. परंतु अखेरकार शेवटी आपल्याला जो विजयी संघ मिळाला तो म्हणजेच बाबर शेख हातीस हा संघ. शेवटच्या षटकामध्ये देखील पृथ्वीने उत्तुंग अशी बॉलिंग करत हा सामना जिंकून दिलाय. तरी सर्व मी पाहुणे मंडळींना विनंती मीटर बॉक्सजवळ स्थानापन्न व्हायचं. सर्व प्रमुख पाहुणे विनंती करतो. संदीप जी पवार सर, त्याचप्रमाणे अशोक नागवेकर, त्याचप्रमाणे भिकाजी शिंगारे, तसेच केतन साळवे, त्याचप्रमाणे संदीपजी साळवी सर, त्याचप्रमाणे राजेश कांबळे, तसेच गुरुदास गोविलकर, तसेच केशव कांबळे, त्याचप्रमाणे हरिचंद्र भिसे, मथुराम आलिम, कृष्णा आलिम, अनंत आलिम, सर्व मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो. संतोष आलिम, सर्व प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की लवकरात लवकर कॉम्प्युटर बॉक्स जवळ यायचंय. आता आपण लगतच बोलणार आहोत बक्षीस वितरणाकडे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो, सर्व वाडीतील ग्रामस्थ त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे आपण लवकरात लवकर कॉम्प्युटर बॉक्स जवळ येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण लगतच चला लवकरात लवकर दाखल व्हायचंय. कॉम्प्युटर बॉक्स मध्ये आपण स्थानापन्न व्हायचं. सर्व ग्रामस्थ मंडळ त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे त्यांनी त्या विनंती करतो सर्वांनी इथे येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. आपण या अंतिम दिवसामध्ये आपण आता आलो. नक्कीच आपल्याला हा शिवनेरी क्रिकेट चषकाचा मानकरी संघ देखील मिळालाय. बाबर शेख हातीस हा संघ या दुसऱ्या पर्वातला देखील मानकरी ठरतोय. जसं की पहिल्यामध्ये देखील त्यांनी बाजी मारली होती आणि आता दुसऱ्या पर्वाने देखील त्यांचं नाव या चषकावरती केलं जाणार आहे. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो सर्व वाडीतील ग्रामस्थ पुन्हा एकदा यायचे कॉम्प्युटर बॉक्स जवळ स्थानापन्न व्हायचं. येऊन कॉम्प्युटर बॉक्स जवळ स्थानापन्न व्हा लवकरात लवकर. अशोक नागवेकर आपण देखील यायचंय. भिकाजी शेठ शिंगारे आपण देखील इथे यायचं स्थानापन्न व्हायचंय. त्यांचं नाव राहिलं असेल त्यांनी देखील यायचंय आणि आपण लगेचच आता आपण बक्षीस वितरणाकडे बोलणार आहोत. दोन्ही संघांना विनंती करतो की कॉम्प्युटर बॉक्सच्या जवळ समोर यायचं. दोन्ही संघांना विनंती करतो की कॉम्प्युटर बॉक्सच्या समोरच्या दिशेने दोन्ही संघांनी उभं राहायचंय. आता आपण लगेच वळणार आहोत प्राइस डिस्ट्रीब्युशनकडे, बक्षीस वितरणाकडे आपण लगेच वळणार आहोत. त्या अगोदर आपण सर्व मान्यवरांचे स्वागत देखील करणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो सर्व दोन्ही संघाचे संघनायक आपापले संघ घेऊन कॉम्प्युटर बॉक्सच्या समोर यायचंय. दोन्ही संघ लवकरात लवकर समोर या आणि सर्व ग्रामस्थ मंडळी आता जमतायत.
जमलेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे तुषारजी नागवेकर यांना देखील विनंती करतो आपण देखील इथे स्थानापन्न व्हायचं. आपण गावचे ग्रामस्थ तुषारजी नागवेकर सर यांचं देखील इथे आगमन झालं. सर्वात प्रथम आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील इथे स्थानापन्न व्हायचं. दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील इथे स्थानापन्न व्हायचं. दोन्ही संघनायक गौतम कीर बाबूजी हातीस संघ व त्याचप्रमाणे खणकर कोण संघ आपण देखील याचा अक्षय मान्यवर आपण देखील स्थानापन्न व्हायचं. कमिटी लक्ष समोर आपण इथे आता लगेचच स्वागत समारंभ चालू करणार आहोत. त्यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. मी विनंती करतो आमच्या वाडीतील अंकुश तोस्कर यांना विनंती करतो की पिंपळगावचे माजी सरपंच संदीप साळगे साहेब यांचं स्वागत करायचं. पुष्पगुच्छ देऊन अंकुश तोस्कर यांना विनंती करतो की पिंपळगावचे माजी सरपंच संदीपजी साळगे सर यांचं स्वागत करायचं. अंकुश तोस्कर या स्वागत करायचं. पिंपळगावचे माजी सरपंच स्वागत होतं. जोरदार टाळ झाला पाहिजेत. नक्कीच सर्वांनी आम्हाला खूप मोलाची मदत केली आहे. त्यानंतर विनंती करतो प्रमोद भिसे यांनी आपल्या कांबळेवाडीतील गुरुदास गोविलकर यांचं स्वागत करायचं. गुरुदास गोविलकर हे देखील आमच्या तुषारजी मागवेकर ऍडव्होकेट तुषारजी मागवेकर यांचं स्वागत करतात. चंद्रकांत कांबळे. तसेच विनंती करतो मनोहर आलिम यांनी आपल्या वाडीतील प्रकाश भिसे यांचं देखील स्वागत करतो या कार्यक्रमाअंतर्गत. त्यानंतर विनंती करतो प्रमोद भिसे आपण आपल्या वाडीचे मोतीराम आलिम यांचं स्वागत करायचं. प्रमोद भिसे यांना विनंती करतो मोतीराम आलिम यांचं स्वागत करायचं. तसेच विनंती करतो प्रमोद भिसे यांनी अंकुश तोस्कर यांचं देखील इथे स्वागत करायचं. अंकुश तोस्कर